मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो आज आपण आलेलो आहोत गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा या गावी. या गावामध्ये मंदिरांचा एक समूह आहे ज्याला विदर्भातील खजुराहो म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही मंदिरे अगदी जवळून पाहणार आहोत व जाणून घेणार आहोत या मंदिरांविषयी तपशीलवार माहिती. महाद्वारातून आत प्रवेश करताच या मंदिर समूहाच्या सभोवताल असलेली 9 फूट उंच असलेली भिंत आपल्याला दिसते. या भिंतीला लागून असलेल्या रस्त्याने चला आपण जाऊया मंदिराच्या मुख्य दरवाजाकडे. हे आहे मंदिराचे मुख्य द्वार. या 2 मजली भव्य व सुंदर द्वाराकडे पाहिल्यावरच आपल्याला येथील स्थापत्य कलेच्या दर्जाचा अंदाज येतो. चला तर आपण आता या गेटमधून आत प्रवेश करूया. आत प्रवेश करताच आपल्याला एका काटकोनात असलेल्या रांगेत अनेक छोटी मोठी मंदिरे दिसतात. अशी 23 मंदिरे या मंदिर समूहात आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये दखल घेण्याजोगी फक्त 18 मंदिरे आहेत. यात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडी मुनी, मृत्युंजय, विठ्ठल रुक्मिणी, उमाशंकर, दशावतार, शक्तीदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इत्यादींचा समावेश आहे. येथील मंदिरांच्या भिंतीवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात. अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मानवी आकृत्या चितारताना चेहऱ्यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले आहे. या मंदिरातील प्रत्येक मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी अशीच आहे. या मंदिराचा उभारणी काळ हा 11व्या शतकातील असावा असे संशोधकांचे मत आहे. वैनगंगा नदीच्या तीरावरची अप्रतिम स्थापत्य शैली असलेली ही मंदिरे बघताक्षणी मनाला भुरळ घालणारी आहेत. खजुराहो मंदिराच्या तोडीस तोड असलेले हे देवस्थान आहे. या मंदिराकडे बघताना खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो. सुमारे 150 वर्षापूर्वी या मंदिरावर वीज कोसळली होती. त्यामुळे मंदिराचे खूप नुकसान झाले आहे. थोडी पडझड झाली आहे. पण या मंदिराचे देखणेपण आजही टिकून आहे. पडझडीमुळे अनेक सुंदर सुंदर मूर्त्या अशा खाली जमिनीवर एकत्रितपणे ठेवलेल्या आपण पाहू शकता. हजारो वर्षापूर्वी बांधलेली हे मंदिरे भारतीय शिल्पकृतीचे देखणे उदाहरण आहे. मित्रांनो भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना खूप महत्त्व आहे. नदी त्यातही उत्तरवाहिनी म्हणजे अत्यंत पवित्र मानली जाते. अशाच उत्तरवाहिनी असलेल्या वैनगंगा नदीच्या या तीरावर मार्कंडा हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे. मार्कंडा हे गाव गडचिरोली जिल्ह्यात असून उपराजधानी नागपूरपासून 216 किलोमीटर अंतरावर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. ही यात्रा जवळपास 15 दिवस चालते. चला तर आता आपण मुख्य शंकराच्या मंदिरात प्रवेश करूया. प्रवेशद्वारावरच ही एक सुंदर नंदीची मूर्ती आहे. त्याच्या पाठीवर गळ्यात अत्यंत सुंदर असे घंट्यांचे नक्षीकाम केलेले आहे. परंतु दुर्दैवाने या नंदीच्या डोक्याचा भाग भंगलेला आहे. मित्रांनो हा आहे मंदिराचे आतील भाग. नक्षीदार खांब व भिंतीवर कोरलेल्या सुंदर सुंदर मूर्त्यांमुळे मंदिराचा आतील भाग अत्यंत शोभिवंत दिसतो.
सुरक्षेच्या कारणाने काही ठिकाणी मंदिराच्या आच्छादनांना असे लोखंडी टेकू लावलेले आहे. भारतीय पुरातत्व विभागाकडून मंदिराच्या डागडुजीचे काम सुरू आहे. लवकरच हे मंदिर आपण नव्या जोमाने उभे झालेले पाहू शकू असा विश्वास आहे. मंदिराच्या बाहेर असे एक छोटेसे गार्डन आहे, ज्यामध्ये थोडा वेळ बसून आपण वैनगंगा नदीचे सुंदर दृश्य पाहू शकतो. त्याचप्रमाणे बाहेरच खाण्यापिण्याची देखील व्यवस्था केलेली आहे. उत्तर वाहिनी वैनगंगेच्या काठावर वसलेले हे सुंदर तीर्थक्षेत्र आपणास नक्कीच आवडले असेल. मला आशा आहे लवकरच आपण या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन या मंदिराची शिल्पकारी प्रत्यक्ष अनुभवाल. या ठिकाणी आपण चंद्रपूर येथून मूल मार्गे तर गडचिरोली येथून चामोर्शी मार्गे येऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.